श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की ज्यांना आपले सुख भगवत नसते. आपण करत असलेली प्रगती त्यांच्या डोळ्यात खूपच खुपत असते. आपले सर्व काही चांगले होत असतात, ते त्यांना बघवत नसतात. आपण सुखी आणि आनंदी आहोत हे देखील त्यांना आवडत नसते आणि त्यामुळे ते आपल्या आनंदामध्ये विरजण घालत असतात. आपला आनंद हिरावून घेण्यासाठी काही करणी बाधा यांचा प्रयोग करत असतात की ज्यामुळे आपला कुटुंबावर अनेक संकट येतात. हे करणी बाधा आपल्या घरावर झालेली आहे हे कसे ओळखावे हे आपल्याला कळत नसतं. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण आपल्या घरावर कोणी करणी बाधा केलेली आहे की नाही, कसं ओळखावे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आपले सर्व काही चांगले चाललेलं आहे, परंतु काही जणांना ते बघत नाही. त्यासाठी ते लोक काही करणी बाधा करतात की जेणेकरून आपलं सर्व हिरावून जाऊ शकते. आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही. घरातील व्यक्तींचे आरोग्य बिघडत जाते. घरामध्ये सतत भांडणे होत राहतात. यामुळे आपल्याला आपल्यावर कोणी करणी बाधा केले आहे की नाही हे ओळखणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत की ज्यातून आपल्याला आपल्यावर कोणी करणी केलेलं आहे की नाही ते कळते. जर तुमच्या घरामध्ये सतत काळा भुंगा येत असेल तर तुमच्या घरावर कोणीतरी करणी केलेली आहे असे ओळखावे. कारण हा भुंगा अशाच ठिकाणी येतो ज्या ठिकाणी नेगेटिव्ह एनर्जी असते आणि त्यांनी बाधा ही नेगेटिव्ह एनर्जी पसरवत असते. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये सतत भुंगा येत असेल तर ओळखून जावे तुमच्यावर कोणीतरी करणी बाधा केलेली आहे. दुसरा उपाय म्हणजे पांढरे जास्वंदाचे एखादं रोपटं घरामध्ये आणावे आणि ते घरामध्येच लावायला हवे. त्याला व्यवस्थित पाणी अर्पण करावे. जर हे रोपटे 24 तासाच्या आत जळले तर समजून जा की तुमच्या घरावर कोणीतरी करणी बाधा केलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जी तुमची अंगणातील तुळस आहे. ही तुळस तेव्हा जळते जेव्हा आपल्या घरामध्ये कोणते तरी संकट येणार असतील किंवा आपल्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी पसरली असेल तर हे जळत असते. याचा देखील अर्थ असा होतो की तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट दृष्टी पडलेली आहे. कारण तुळस तेव्हा सुकते जेव्हा घरावर कोणते तरी संकट येणार असते. आता यावर उपाय म्हणून आपण आपल्या कुलदेवतांना शरण जावे. त्यानंतर कोणत्या तरी गुरुवर जर आपली श्रद्धा असेल तर त्यांना देखील शरण जावे, प्रार्थना करावी. त्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला मुठभर पिवळी मोहरी व मुठभर कापूर घ्यायचा आहे व ते एका मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. हे मातीच्या भांड्यामध्ये जाळायचं आहे आणि तो जळलेला धूर आपल्या घरातील कानाकोपऱ्यांमध्ये फिरवायचा आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे, ती काही नकारात्मक शक्ती आहे, ते घरातून निघून जाईल. हा उपाय तुम्ही दिवसातून कधीही करू शकता. घरामधील असलेली सर्व नेगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाईल व आपल्या घरावर कोणतेही करणी बाधाचे परिणाम होणार नाही. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.